नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वप्न संघर्ष यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहतो सामान्य व चालू घडामोडीचे काही महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरती तराटी पंचशेक आरोग्य व सर्व TCS पॅटर्ननुसार होणारे सर्व स्पर्धा उपयुक्त असणारे प्रश्न. जर स्वप्न संघर्ष यूट्यूब चॅनल जर नवीन असाल तर आपण स्वप्न संघर्ष यूट्यूब चॅनल या तसेच चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर आपल्यापर्यंत ते येतील. तर प्रश्न क्रमांक 1. 1960 मध्ये जागतिक बँकेच्या देखरेखीखाली भारत आणि रिकामी जागा यांच्या दरम्यान सिंधू जलकरार IWT झाला. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पाकिस्तान. प्रश्न क्रमांक 2. फिरोज गांधी उंचाहार औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प भारतातील रिकामी जागा राज्यातील उंचाहार जिल्ह्यात आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उत्तर प्रदेश, ज्याचे की आपण UP म्हणतो. कर्नाटकामधील खालीलपैकी कोणते नृत्य गायनाबरोबरच ढोल नृत्यासह सादर केले जाते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डोल्लू कुनिथा. प्रश्न. अजिंठा लेणी कोणत्या शहराच्या उत्तरेस सुमारे 2 तासाचे अंतरावर आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए औरंगाबाद, जे की आता आपलं छत्रपती संभाजीनगर या नावाने ओळखले जाते. छत्रपती संभाजीनगर. पुढील प्रश्न. पंचपथमाळी खाणी आणि गंधमर्दन खाणी भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ओडिसा. पुढील प्रश्न. 1984 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशाच्या मदतीने पहिला भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवण्यात आला होता? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रशिया. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणती पर्वतरांग महाराष्ट्राचा नैसर्गिक कणा म्हणून ओळखली जाते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सह्याद्री पर्वतरांग. पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये रिकामी जागाची समृद्ध साठे आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बॉक्साईटचे. प्रश्न. 1978 ते 1991 दरम्यान पंचवार्षिक योजनांचे कोणते संयोजन सुरू केले गेले? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 6वी व 7वी. पुढील प्रश्न. राजा कनिष्क हा रिकाम्या जागा वंशाचा शासक होता. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कुशाण. पुढील प्रश्न. 1793 मध्ये बंगालचे गव्हर्नर जनरल कोण होते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चार्ल्स कॉर्नवालिस. पुढील प्रश्न. ब्रह्मपुत्रा नदी ही
तिबेटमध्ये रिकामी जागा म्हणून ओळखली जाते? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सॉंग्सपो. प्रश्न 1945 मध्ये स्थापन झालेल्या सहकार नियोजन समितीचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आर.जी. सरैया. पुढील प्रश्न चिन्हाच्या प्रसिद्ध येतात रिकामी जागा ला, ज्यात हेन्री लॉरेन्सच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सैन्याचा विजय झाला. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अहमद उल्ला शाह. पुढील प्रश्न सह्याद्री व्याघ्र प्रकल्प रिकामी जागा येथील पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वतरांगामध्ये आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, स्वप्न संघर्ष कडे पोलीस भरती सराव पेपर्स आहे, ज्यामध्ये तुम्हाला 101 रुपयामध्ये फक्त 1 वर्ष सराव पेपर मिळतील. 365 दिवस तुम्हाला पेपर मिळतील. त्यासाठी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही 1 रुपया फोनपे किंवा गुगल पेला पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. पण त्या नंबरला तर खाली दिलेला नंबर आहे 7507446144 ह्या नंबरला पेमेंट करून आपल्या नावाने जिल्हा पाठवून द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला सर्व पेपर पाठवले जाते. पुढील प्रश्न ब्रिटिश संसदेने ऑगस्टमध्ये भारत सरकार कायदा रिकामी जागा मंजूर केला. तर बरोबर आहे पर्याय क्रमांक बी, 1935. खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील सर्वात मोठे तेल आणि नैसर्गिक वायुक्षेत्र आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मुंबई हाय. पुढील प्रश्न वन संरक्षण अहवाल 2021 माहितीनुसार भारतातील कोणत्या राज्यात क्षेत्रफळानुसार सर्वाधिक वनाच्छादित क्षेत्र आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मध्य प्रदेश. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात नांदूर मधमेश्वर ही रामसर प्रांत जागा वेस्टलँड आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नाशिक. प्रश्न दाभोळा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चंद्रपूर. पुढील प्रश्न दमणगंगा नदी खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत उगम पावते? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुरु शिखर. पुढील प्रश्न 13व्या शतकात कोणार्क येथील सुवर्ण मंदिर कोणी बांधले?
तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पहिला कृष्णदेव. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वप्न संघर्ष रिसर्चकडे आपल्याला तलाठीची टी सिरीज पण मिळेल. जे आपल्याला पेपर तलाठी सिरीजचा पेपर पाहिजे असेल तर स्वप्न संघर्ष टी सिरीज हे प्ले स्टोरमधून आपल्याला ॲप डाउनलोड करून घ्यायचे आहे. डाउनलोड केल्याच्या नंतर आपल्याला टी सिरीज पेड टी सिरीजमध्ये हे वापरून आपल्याला तलाठी सराव पेपर मिळतील. त्यामध्ये तुम्हाला 151 रुपयामध्ये 6 सराव महिने सराव ऑनलाईन सराव पेपर मिळतील. याचं पॅटर्न असणार आहे 25 मराठी, इंग्रजी 25, अंकगणित बुद्धिमत्ता 25 व सामान्य व चालू घडामोडी 25 आणि गणित व बुद्धिमत्ताचे प्रश्न विश्लेषण असणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असल्यामुळे एकूण प्रश्न 100 असणार आहे. तर पुढील प्रश्न आपण चालू घडामोडीचे पाहणार आहोत. तर प्रश्न क्रमांक चालू घडामोडीतील 1. चालू घडामोडीमधील प्रश्न क्रमांक 1. मध्य प्रदेश सरकारचा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. पर्याय क्रमांक KES चित्रा. प्रश्न क्रमांक 2. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्का आणि अनुरिका या 2 कॅम्प्युटिंग सिस्टीमचे उद्घाटन केले असून त्या कशाशी संबंधित आहेत? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हवामान अंदाज. प्रश्न क्रमांक 3. संसदेच्या परराष्ट्र समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, शशी थरूर. प्रश्न क्रमांक 4. संसदेच्या सुरक्षा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राधा मोहन सिंह. हे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत. ते मुंबई पोलीस भरतीवर सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त असल्यामुळे आपण हे प्रश्न लक्षात ठेवा आणि अत्यंत मुंबईसाठी उपयुक्त असणार आहेत, कारण मुंबईचा पेपर राहिले 2023च्या भरतीमध्ये. प्रश्न क्रमांक 5. जागतिक रेबीज दिन कधी साजरा केला जातो? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 28 सप्टेंबर. प्रश्न क्रमांक 6. शिंगेरू इशाबा यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक जपान. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणाला 2024चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, डॉक्टर सुधा मूर्ती. प्रश्न क्रमांक 8. कोणत्या देशात 54व्या इंटरनॅशनल फिजिक्स ऑलिम्पियाड स्पर्धा 2024चे आयोजन करण्यात आले होते? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, इराण. प्रश्न क्रमांक 9.
PR श्रीजेश यांनी निवृत्तीची घोषणा केली असून ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर बरोबर आहे पर्याय क्रमांक ए हॉकी. प्रश्न क्रमांक 10 कोणते राज्य देशातील एकूण कृषी स्टार्टअपमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे? तर बरोबर आहे पर्याय क्रमांक 1 आपले महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 11 कोणाच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र सरकारने राज्याचे मत्स्य उद्योग धोरण निश्चित करण्यासाठी समिती स्थापन केली आहे? तर बरोबर आहे पर्याय क्रमांक 1 राम नाईक. प्रश्न क्रमांक 12 पृथ्वीवरील सर्वात उष्ण दिवस 2024 हा किती वर्षातील ठरला आहे? तर बरोबर आहे पर्याय क्रमांक सी 84 वर्षानंतर. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोण महिला T20 आशियाई क्रिकेट चषकाच्या इतिहासात शतक करणारी पहिली महिला ठरली आहे? तर बरोबर आहे पर्याय क्रमांक डी चामेरी अथ्थापटू ही जे श्रीलंकेचे आहे. प्रश्न क्रमांक 14 कोणत्या देशाकडे IOC ने 2030 मध्ये होणारे हिवाळी ऑलिम्पिकचे आयोजन सोपवले आहे? तर बरोबर आहे पर्याय क्रमांक डी फ्रान्स. प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी कोणते नाव राष्ट्रपती भवनातील अशोक हॉलला देण्यात आले आहे? तर बरोबर आहे पर्याय क्रमांक 1 अशोक मंडप. हॉलला काय दिलं तर नावात आहे अशोक मंडप या नावाने ओळखलं जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो स्वप्नसंघ शक्ती सिरीजची वंडर शक्ती सिरीज पण आपल्याला चालू आहे. तर ते आपल्याला प्ले स्टोअरमधील स्वप्नसंघ शक्ती सिरीज ॲप डाउनलोड करायचे आहे आणि डाउनलोड केल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला तिथूनच पेपर जाऊन हे जॉईन करून घ्यायचे आहेत आणि दररोज आपल्याला 151 रुपयामध्ये फक्त तुम्हाला 1 वर्ष ऑनलाईन सर्व पेपर मिळतील. म्हणजे किती 365 पेपर इथे मिळतील तुम्हाला. तर विद्यार्थी मित्रांनो